तर मित्रांनो, आज आपण बघूया की आपण पायथनचा यूज करून कसं आपण एक सर्व्हर क्रिएट करू शकतो काली लिनक्समध्ये. सर्वात पहिलं तर इथं टर्मिनल ओपन करा. टर्मिनल ओपन केल्यानंतर सर्वात पहिलं तर तुमच्याकडे पायथन इन्स्टॉल असलं पाहिजे. त्यानंतर सिंपलचे कमांड इथे एंटर करा, जे की आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसते. पायथन एम, त्यानंतर सिंपल HTTPS सर्व्हर. ठीक आहे, तर बघू शकतात फक्त स्टार्टिंगचं एस आणि हे मध्ये HTTPS जे आहे ते फक्त कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉलमध्ये आहे. सिम्पली कमांड एंटर करतो. आता तुम्हाला दिसतंय त्यांनी काय लिहिलंय, तर सर्विंग HTTP पोर्ट ऑन 0.0. तर हा IP वरती त्यांनी होस्ट असाइन केलेला आहे. तर मी आता ब्राउझरवर जाऊन हे ओपन करतो आणि तुम्ही बघू शकता पोर्ट जो आहे तो 8000 आहे. ठीक आहे, तर मित्रांनो मी आता एंटर करतो. तुम्ही बघू शकता सिम्पली हे असं एंटर करतो. त्यानंतर पोर्ट पण तुम्हाला द्यायचा आहे, तर पोर्ट होता 8000. मी सिम्पली एंटर करतो. आता तुम्ही बघू शकतात जे पण आपले काही फाईल्स वगैरे आहेत ते तुम्हाला इथे शो होत आहेत. मी जर आता टर्मिनलवर गेलं तर तो दाखवेल बघा की कोणी ॲक्सेस केलं वगैरे. आता जर मी डेस्कटॉपवरती गेलो, इकडून डेस्कटॉपवरती गेलो, तर आपल्याला 3 ज्या फाईल्स आहेत PDF आणि हे बघा हे सर्व दिसले पाहिजे. बघा जे दिसतात आपल्याला ब्राउझरवरून, जे की आहे book.xlsx, त्यानंतर linux.pdf आणि linux.zip. तर मी तुम्हाला डेस्कटॉपमध्ये जाऊन दाखवलं तर तुम्हाला दिसत आहेत बघा, या 3 जे फाईल्स आहेत त्या इकडे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे होस्ट करू शकतात एक सिंपल HTTP सर्व्हर. ठीक आहे, तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये.